नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा अदृश्य शक्तीबद्दल जी आपले दिवेच नाही तर फोनही चार्ज करते आणि खरं तर आपलं अख्खं जग चालवते. हो, मी बोलतीये विद्युत प्रवाहाबद्दल. चला तर मग यामागचं रहस्य उलगडूया. आता बघा, हे चित्र किती साधं सरळ दिसते नाही का? काय आहे यात? एक बॅटरी, एक बल्ब आणि काही तारा. बस. पण गंमत अशी आहे की यातच आपल्या फोनपासून ते घरातील दिव्यांपर्यंत सगळं काही चालवण्याचं रहस्य दडलंय. मग प्रश्न हा आहे की नक्की घडतंय तरी काय इथे? ही जी काही अदृश्य ऊर्जा आहे ती या तारांमधून वाहते कशी आणि बल्ब कसा काय पेटतो? चला हे कोडं सोडूया. ठीक आहे, तर या सगळ्या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण उपकरणं ओळखू, मग त्यांची जोडणी कशी करतात ते पाहू आणि मग शेवटी विजेचे दोन जबरदस्त परिणाम समजून घेऊ. एक म्हणजे उष्णता आणि दुसरा म्हणजे चुंबकत्व. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. म्हणजे कोणताही सर्किट बनवण्यासाठी जी काही मूलभूत साधनं लागतात ना, आधी त्यांची ओळख करून घेऊया. तर ही आहे ती सगळी साधनं. आता बघा, डावीकडे आहेत त्यांची खरी चित्र आणि उजवीकडे आहेत त्यांची वैज्ञानिक चिन्ह. ही चिन्ह म्हणजे काय तर विजेच्या जगाची एक भाषाच आहे समजा, आणि ही भाषा आपल्याला पुढे खूप मदत करणार आहे. बरं, प्रत्येक सर्किटचं जे हृदय असतं ना, ते म्हणजे हा विद्युत घट किंवा सेल. हे एक छोटंसं पॉवर हाऊस आहे जे इलेक्ट्रॉनला ढकलून करंट तयार करतं. आणि याला दोन टोकं असतात, एक पॉझिटिव्ह म्हणजेच धन आणि दुसरं नेगेटिव्ह म्हणजे ऋण. आणि हा आहे आपला विद्युत बल्ब. याचसाठी तर सगळा खटाटोप असतो. हा काय करतो तर सर्किटमधली ऊर्जा घेतो आणि त्याचं रूपांतर प्रकाशात करतो. सोप्या भाषेत हाच आपल्याला लाईट देतो. आता विद्युत कळ किंवा स्विच याची भूमिका तर खूपच महत्त्वाची आहे. हा आहे आपल्या सर्किटचा गेटकीपर. म्हणजे हे एका दरवाजासारखं काम करतं. जेव्हा आपण ते ऑन करतो तेव्हा दरवाजा उघडतो आणि करंट वाहू लागतो, आणि ऑफ केलं की दरवाजा बंद, करंट स्टॉप. चला, आता आपल्याकडे सगळी उपकरणं जमली आहेत. मग आता उशीर कशाला? बघूया यांना एकत्र जोडून एक काम करणारं सर्किट कसं तयार करायचं ते. हे बघा, इथे एकदम स्पष्ट दिसतंय. डावीकडे आहे प्रत्यक्ष जोडणी ज्यात बल्ब पेटलेला दिसतोय, आणि उजवीकडे त्याच सर्किटचं चित्र पण चिन्हांचा वापर करून काढलेलं. पाहिलंत? म्हणूनच ती चिन्ह शिकणं महत्वाचं होतं. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तो हा की बल्ब तेव्हाच पेटणार जेव्हा सर्किट बंदिस्त किंवा पूर्ण असेल. याचा अर्थ काय तर करंटला सेलच्या पॉझिटिव्ह टोकापासून निघून पूर्ण फिरून निगेटिव्ह टोकापर्यंत पोहोचायला एक सलग न तुटलेला रस्ता मिळायला हवा. हा फरक अगदी सोपा आहे पण खूप महत्वाचा आहे. जेव्हा स्विच ऑफ असतो तेव्हा सर्किट खुलं असतं, म्हणजे रस्ता तुटलेला असतो, त्यामुळे करंट पुढे जाऊ शकत नाही आणि साहजिकच बल्ब लागत नाही. पण जेव्हा स्विच ऑन असतो तेव्हा सर्किट बंदिस्त होतं, रस्ता पूर्ण होतो, करंट वाहतो आणि बल्ब पेटतो. ओके, आता आपण विद्युत प्रवाहाच्या पहिल्या सुपर पॉवरबद्दल जाणून घेऊया, आणि ती आहे उष्णता निर्माण करण्याची ताकद. तो जुन्या पद्धतीचा पिवळा बल्ब आठवतोय? तो जेव्हा चालू असायचा तेव्हा त्याच्या आत एक बारीक तार असायची जिला फिलामेंट म्हणतात. ती अक्षरशः तापून लाल व्हायची आणि चमकू लागायची. ही चमक दुसरं तिसरं काही नसून उष्णतेमुळे येते. करंट त्या तारेला इतकं गरम करतो की ती प्रकाश फेकायला लागते. हे एक साधनचं पण खूप शक्तिशाली तत्व आहे. बघा, जेव्हा करंट तारेतून जातो ना तेव्हा त्याला थोडासा विरोध होतो, आणि याच विरोधाला सामोरं जाताना तार गरम होते. यालाच म्हणतात विद्युत प्रवाहाचा औष्णिक परिणाम. आणि गंमत म्हणजे हेच तत्व आपल्या घरातल्या कितीतरी उपकरणांमध्ये वापरलेलं असतं. आपली इस्त्री बघा किंवा इलेक्ट्रिक हीटर, यांच्यामध्ये एक खास प्रकारची तार म्हणजे एलिमेंट वापरलेला असतो, जो करंटमुळे खूप गरम होतो आणि आपल्याला हवी ती उष्णता देतो. उष्णता तर झाली. आता वळूया विजेच्या दुसऱ्या महाशक्तीकडे, आणि ती आहे चुंबकत्व. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. विजेचा प्रवाह चक्क एक चुंबकीय क्षेत्र तयार करू शकतो. आणि यातून जो चुंबक तयार होतो ना त्याला म्हणतात विद्युत चुंबक किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट. याची खासियत काय माहितीये? हा एक तात्पुरतं चुंबक असतो, म्हणजे जोपर्यंत तारेतून करंट वाहतोय तोपर्यंतच तो चुंबकासारखा वागतो. करंट बंद की चुंबकत्व पण संपलं. आणि हे बनवणं तर अगदीच सोपं आहे. एक साधा लोखंडी खिळा घ्या, त्याच्या भोवती तार गुंडाळा आणि त्यातून करंट जाऊ द्या. बस, तो खिळा लगेच एका चुंबकासारखं काम करायला लागेल. टाचण्या किंवा लहान लोखंडी वस्तू त्याला लगेच चिकटतील.
ह्याच तत्वाचा एक भारी उपयोग म्हणजे आपल्या घराची डोरबेल. ती जी ट्रिंग ट्रिंग वाजते ना, त्या आवाजामागे एक छोटा विद्युत चुंबक असतो जो सतत चालू बंद होत असतो. आता ही बेल नक्की वाजते कशी ते टप्प्याटप्प्याने बघूया. पहिलं आपण बटन दाबतो आणि सर्किट पूर्ण होतं. त्यामुळे तारेचं वेटोळं एक विद्युत चुंबक बनतं. दुसरं, हा चुंबक लोखंडी हातोडीला स्वतःकडे खेचतो आणि ती घंटेवर आदळते. आपल्याला ट्रिंग असा आवाज येतो. तिसरं, पण गंमत बघा, हातोडी पुढे गेल्यामुळे सर्किटचा संपर्क तुटतो आणि आपला विद्युत चुंबक बंद होतो. चौथं आणि पाचवं, आता चुंबक बंद झाल्यामुळे हातोडी परत आपल्या मूळ जागी येते, ज्यामुळे सर्किट पुन्हा जोडलं जातं आणि ही सगळी क्रिया इतक्या वेगाने पुन्हा पुन्हा घडते की आपल्याला तो सलग ट्रिंग ट्रिंग असा आवाज ऐकू येतो. तर आपण काय पाहिलं? वीज म्हणजे फक्त लाईट नाही, तर ती उष्णता आणि चुंबकत्व सुद्धा निर्माण करते. आता जरा विचार करा आणि आपल्या आजूबाजूला बघा. अशी कोणती रोजच्या वापरातली वस्तू आहे जी विजेच्या ह्या अदृश्य शक्तींवर चालत असेल?